सुमतीताई आणि विलासरावांनी आपली गावची जमीन विकून खूपच कमी किमतीमध्ये दुसरी जमीन विकत घेतली. त्या जमिनीच्या नंतर करोडो रुपये मिळाले. कारण ती जमीन खूपच मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्याचे करोडो रुपये मिळाले. मित्रांनो, सुमतीताई आणि विलासराव दरवर्षी तीर्थयात्रेला जात असायचे. दरवर्षी ते कोणत्या ना कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जायचे. विलासरावांच्या निवृत्तीनंतर ते निवांत झाले होते आणि म्हणूनच संसाराच्या राहाटगाडव्यातून त्यांना कधी फिरायला जमलं नाही. म्हणून निवृत्तीनंतर ते नेहमी दरवर्षी तीर्थयात्रेला जायचे. आणि असंच एक वर्षी त्यांनी तीर्थक्षेत्राला जायच्या आधी गावची जमीन विकली आणि मुलांना सरप्राईज देण्यासाठी त्यांनी ती दुसरी जमीन विकत घेतली आणि मुलांना त्या जमिनीचे कागदपत्रांचे सरप्राईज म्हणून देणार होते. पण पण ते यात्रेला गेले आणि तिकडून येताना त्यांच्या गाडीला गंभीर अपघात झाला. त्यात विलासरावांचा मृत्यू झाला आणि सुमतीताईंच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचे डोळे गेले. त्यांना कायमचं अंधत्व आलं. सुमतीताई आता आंधळ्या झाल्या होत्या. त्यांनी आपल्या पतीला गमावलं होतं. त्यामुळे घरातील मुलं आणि सुना त्यांच्याशी चांगलं वागत नव्हत्या. त्यांना नीट जेवायलाही देत नव्हत्या आणि त्यांच्याकडून कामही करून घ्यायच्या. आणि अंधत्व असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागत होतं. त्याचा त्यांना खूपच त्रास होत होता. सुमतीताई यांनी विचार केला की आपण ही जमीन घेतलेली आहे ती जमीन मुलांना द्यायचीच नाही. ती जमीन जर त्यांना दिली तर ते आपापसात वाटून घेतील आणि माझी चांगली काळजी देखील घेणार नाही. त्यांनी आपल्या पतीच्या फोटो पाठीमागे ती जमिनीची कागदपत्रं लपवून ठेवली आणि शेवटी सुमतीताईंना जे वाटत होतं तेच झालं. सुमतीताईंना मुलांनी त्यांच्याच आईला घराबाहेर काढलं. मित्रांनो, आपण या कथेमध्ये मुलं स्वार्थापोटी आपल्या आईलाच बाहेर कसं काढतात. शेवटी आई घराबाहेर गेल्यानंतर आईचा सांभाळ कोण करतं आणि या बटाट्याच्या भावात जमीन घेतलेल्या त्या जमिनीचे करोडो रुपये कसे येतात आणि आईचे डोळे पुन्हा कसे येतात ते आपण या कथेमध्ये बघणार आहोत. तर मग सुरू करूया आपली ही खूपच हृदयस्पर्शी कथा. नक्की बघा. एक म्हातारी एका झाडाच्या आडोशाला काखेत एक पिशवी घेऊन उभी होती. चहूबाजूनी पावसाचे पाणी साचले असल्या कारणाने त्यांना बसायला जागा उरली नव्हती. पावसाप्रमाणे त्यांचे अश्रूही थांबत नव्हते. असह्य समितीताई पाऊस थांबण्याची वाट पाहत होत्या. झाडावरून टपकणाऱ्या पाण्याच्या थेंबाने त्या पूर्णपणे भिजल्या होत्या आणि तळतळत होत्या. तेवढ्यात एक मुलगा पाण्यातून त्यांच्या घरी जात होता. तेव्हा त्याला झाडाखाली उभे असलेल्या आई दिसल्या. तो 2 मिनिटे तिथे थांबला आणि त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, आजी, तुम्ही इथे का उभे आहात? तुम्हाला घरी जायचं आहे का? सुमतीताईंनी त्या मुलाचा आवाज ऐकून आश्चर्य वाटले. कारण इतक्या वेळात त्यांनी बऱ्याच लोकांकडून मदत मागितली होती, परंतु त्यांचं कुणीही ऐकलं नाही. घराचे नाव ऐकून त्यांचे मन आणि डोळे दोन्ही भरून आले. त्या हळूच म्हणाल्या की मला घर कुठं आहे? त्या मुलाने त्यांना पुन्हा विचारले, काय झालं आई, तुम्हाला मदत हवी आहे का? सुमतीताई म्हणाल्या, बेटा तू कोण आहेस? त्या मुलाने जवळ येऊन सांगितले की आई, माझं नाव मयांक आहे. मी पावसात खेळून घरी जात होतो. चला मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो. तो मुलगा अगदी निरागसपणे म्हणाला. त्याचा निरागसपणा पाहून सुमतीताईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या की बेटा, मला घर नाहीये आणि मी डोळ्यांनी पाहू शकत नाही. मी तर रात्री इथेच झोपते, पण आज इथेही पाणी भरलं आहे. अर्जुन निरागसपणे म्हणाला, आई तुम्ही माझ्या घरी चला ना, तुमचे कपडेही ओले झाले आहेत. मी आईला सांगून ते वाळवून देईल. तोपर्यंत तुम्ही माझ्या आईचे कपडे घाला. कोण कुठला हा मुलगा? खूप आत्मीयता दाखवत होता. अनेक आपलेच होते की त्यांना या अवस्थेत सोडून माहीत नाही कुठे निघून गेले होते. पण एक अज्ञात देवदूत मयांक त्यांना त्यांच्या घरी जाण्याचा आग्रह करत होता. सुमतीताईंनी त्याला समजावले आणि म्हणाल्या, बेटा असे कोणालाही आपल्या घरी नेता येत नाही. पण मयांक त्यांचं काहीच ऐकत नव्हता. त्याने सुमतीताईंचा हात ओढला आणि म्हणाला, आई चला ना, बघा इथे पाणी भरलं आहे, तुम्ही माझ्या घरी बसा. सुमतीताईंची जिद्द या बालिश जिद्दीपुढे चालू शकली नाही आणि त्यांनी त्यांच्यासोबत जावं लागलं. त्याचं घर काही अंतरावर होतं. मुलगा घरात गेल्यावर आतून आवाज आला, कुठे गेला होतास मयांक? मी कधीपासून तुला शोधत आहे. आतून मयांकच्या आईचा संतप्त आवाज ऐकून सुमतीताई घाबरून बाहेरच थांबल्या आणि त्यांनी आपल्या कपड्यांकडे पाहिलेत आणि विचार केला की माझ्यासारख्या भिकारीला आपल्या घरात पाहून या महिलेला वाईट वाटेल. हा तर बालक आहे, नादान आहे. मला इथून निघून जायला हवं. आयुष्यात इतका अपमान सहन केल्यानंतर मी आता आणखीन अपमान सहन करू शकणार नाही. आणि सुमतीताई आपली काठी टेकवत शांतपणे दबक्या पावलाने तिथून निघून गेल्या. बाहेर निघाल्यावर पाऊस अजून वाढला होता. त्यामुळे जोरात चालत एका झाडाखाली बाकावर येऊन बसल्या.
पावसाचे थेंब झाडावरून हळूवारपणे खाली पडत होते. त्यांनी आपल्या पिशवीतून ती मळलेली चादर काढली आणि स्वतःला झाकून तिथेच बसून राहिल्या. सुमतीताई 2 वर्षापासून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होत्या. मळलेले फाटलेले कपडे त्यांची व्यथा सांगण्यासाठी पुरेसे होते. त्यावेळेस पाऊस थांबला. सुमित्राताई संध्याकाळी झाडाखालच्या वळून उठल्या आणि निघाल्या. पण पावसात भिजल्यामुळे आत्तापर्यंत त्या तापाने फणफणत होत्या. हळूहळू अंधारही पडत होता आणि सगळीकडे पाणी साचल्यामुळे आज झोपायला त्यांना जागा नव्हती. कशीबशी त्यांनी एका दुकानासमोर जागा मिळवली, जिथे त्यांनी दुसरी चादर काढली आणि खाली अंथरली आणि पिशवीची उशी करून ओली चादर अंगावर घेऊन झोपल्या. आज पावसामुळे शेजारील चहा नाश्त्याच्या दुकानावर लोकांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळ त्यांना कोणीतरी धक्का देऊन उठवलं. सुमतीताई खडबडून उठून बसल्या आणि म्हणाल्या, कोण कोण आहे? तेवढाच आवाज आला, अगं मम्मी बघ, ह्या त्याच आई आहेत. अरे हा तर त्याच पालकाचा आवाज म्हणजे मयांकचा आवाज आहे. सुमतीताई तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या. तेव्हा ती महिला त्यांना म्हणाली, हो आई, हा तोच मयांक आहे जो काल तुम्हाला घरी घेऊन आला होता. तो कधीपासून मला बोलत होता, तुम्हाला शोधायला सांगत होता. कधीपासून तो तुम्हाला शोधत आहे. आज जेव्हा कुणी सुमतीताईंना इतका प्रेमाने संबोधले तेव्हा त्यांचं मन आनंदाने भरून आले. त्यांचे डोळी आनंद अश्रूने भरून आले. ते म्हणाले, बेटा मला दिसत तर नाहीये, पण न बघता मी सांगू शकते की हे मूल नाही तर देवाचंच रूप आहे. ती बाई म्हणाली, आईसाहेब हा देव तर नाही तर शैतान आहे. यावर सुमतीताई हसल्या आणि म्हणाल्या, अरे देव तर शैतान आहे. अरे देव तर शैतान आणि भोळेही असतात. ती बाई त्यांच्याकडे बघून हसली आणि म्हणाली, आता मी तुमच्यासाठी चहा आणि काहीतरी खायला आणते, तरच तुमचा देव प्रसन्न होईल. असं म्हणत तिने शेजारील दुकानातून चहा आणि खाण्याचे पदार्थ आणून त्यांना दिले. सुमतीताई ते घेत नव्हत्या, पण तो मुलगा म्हणाला की आई तुम्ही माझ्या आजीप्रमाणे आहात ना, मग तुम्हाला ते घ्यावंच लागेल. सुमतीताई मुलाच्या विनंतीला विरोध करू शकल्या नाहीत आणि त्यांनी ते सामान स्वीकारले. ती बाई म्हणाली, आईसाहेब रात्री इथेच झोपता का तुम्ही? सुमतीताई म्हणाल्या, आपल्या नशिबाला कोसत होत्या आणि आपल्या कुटुंबाची आठवण काढू लागल्या होत्या. त्यांची शांतता पाहून त्या महिलेने घरी जाऊन त्यांच्यासाठी ब्लँकेट आणि खाली अंथरण्यासाठी एक गादी आणून दिली. सुमतीताई आजारी पडू नये म्हणून काही जुने कपडे आणून दिले. सुमतीताई देवाचे आणि मयांकच्या आईचे पुन्हा आभार मानत होत्या आणि थरथर त्या शरीर पाहून ती बाई म्हणाली, आईसाहेब तुम्हाला तर ताप आहे. मयांकचे वडील डॉक्टर आहेत. तितक्यात मध्येच मयांक लगेच उठला आणि म्हणाला, बाबा माझे वडील डॉक्टर आहेत. ते सर्वांना ठीक करतात, बरं करतात. सकाळी येऊन त्यांना दाखवून जा असे म्हणून ती महिला आपला मुलगा मयांकसह निघून गेली आणि सुमतीताई देवाचा आभार मानत राहिल्या. त्या मनातच म्हणाल्या, किती चांगली मुलगी आहे. जशी ती स्वतः आहे तिने आपल्या मुलालाही तसेच संस्कार दिले आहेत आणि मी एक अभागी आहे. मीच माझ्या मुलाला संस्कार देण्यात कुठंतरी कमी पडले आहे. मलाही वाटतं की माझ्या मुलांवर चांगले संस्कार केले आहे. मी माणसं ओळखायला शिकले आहे, पण माझ्याच माणसांना मी कधीच समजू शकले नाही. सुमतीताईंनी तीच गादी पसरवली आणलेले कपडे घातले. तिने आणलेली चादर अंगावर ओढली. त्यामुळे तापाच्या वेदना काही कमी झाल्या, किंवा असे म्हणू शकता की ताप सहन करण्याची शक्ती त्यांना मिळाली होती. रात्रभर त्या गादीचा आणि घोंगडीचा आधार त्यांना पुरेसा होता. दिवस उजळताच मयांकने वडिलांना सुमतीताईंबद्दल सांगितले की रात्री आईंना ताप आला होता. त्यामुळे त्यांना लवकर त्यांच्यासोबत जावे. पण तिथे जाऊन पाहिले तर त्या आई त्याला तिथे दिसल्या नाही. मयांक चिंतेत तिकडे तिकडे पाहू लागला. त्याच्या वडिलांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्या सापडल्या नाहीत. ते निराश होऊन घरी परतू लागले. तेव्हा मयांक म्हणाला, पप्पा मला माहीत आहे त्या कुठे गेल्या असतील. मयांक रस्त्याने धावतच निघाला. त्याचे वडीलही मागून धावत मयांकला थांबवत होते, पण मयांक त्याच झाडाच्या खाली जाऊन थांबला आणि तिथे सुमतीताईंना पाहून खुश झाला. वडिलांना मागून येताना पाहून मयांक म्हणाला, पप्पा बघा हेच आहेत त्या आजी. बघा काल त्यांना किती ताप आला होता. आईने त्यांना एक ब्लँकेट आणि गादी दिली होती. मयांकचा आवाज ऐकून सुमतीताईंना धक्काच बसला की तो मुलगा पुन्हा त्यांना शोधत त्यांच्यापर्यंत येऊन पोचला आहे. त्यांनी त्याला मयांक नावाने हाक मारली. बाळा मयांक त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला तर त्याचे वडील सुमतीताईंना वळपासून खालपर्यंत पाहू लागले. त्यांची दयनीय अवस्था सर्व काही सांगत होती. त्यांना स्पर्श केल्यावर त्यांना अजूनही ताप आहे हे समजलं. मयांकने विचारलं, आजी तुमची ब्लँकेट आणि गादी कुठे गेली?
सुमतीताई निराश होऊन म्हणाल्या, बेटा त्या दुकानासमोर काही लोक आले आणि तिथून उठायला सांगितलं. त्यांनी गादी, ब्लँकेट आणि कपडेही हिसकावून घेतले. ती लोक कोण होती मला माहीत नाही. मयंकच्या वडिलांनी त्यांना त्यांच्यासोबत मग घरी नेलं आणि त्यांचे चेकअप केले. त्यांना तपासासाठी काही औषधे दिली आणि म्हणाले, आई आजपासून तुम्ही आमच्यासोबत इथेच राहाल. पण सुमतीताईंनी ते सर्व मान्य केलं नाही. त्या म्हणाला, माझ्याच लोकांनी मला सोडून दिलं आहे. माझ्या मुलाने इथे आणून सोडलं आहे मला. त्यामुळे आता मी कुणाचे उपकार घेऊ शकत नाही. बाळा तुम्हाला असंच सोडून दे. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मयंकचे वडील प्रकाश म्हणाले, आई जर त्याने तुम्हाला आजी म्हटले आहे तर तुम्ही माझ्या आईसारखे आहात. मग तुम्ही त्या मुलाच्या घरात राहण्यास का नकार देता? अच्छा तुम्ही आधी ठीक व्हा, मग मी तुम्हाला अडवणार नाही. पण सध्या तर तुम्ही इथेच राहा आमच्यासोबत घरी. त्यांच्या वारंवार केलेल्या विनंतीमुळे सुमतीताईंनी ते मान्य करावंच लागलं आणि त्या तिथे राहू लागल्या. मयंकचे आईवडील त्यांच्या मदतीने त्या आता बरे होऊ लागल्या. भरपूर आराम, सकस आहार आणि वेळेवर काळजी घेतल्याने त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली होती आणि आता त्या फाटलेल्या कपड्यात राहणाऱ्या व्यक्ती राहिल्या नव्हत्या. चांगले कपडे आणि चांगले जेवण यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची चमक आता परत आली होती. अशा कठीण काळात मयंक आणि त्याच्या आईवडिलांची साथ मिळाल्याबद्दल सुमतीताईंनी देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानले. एक दिवस मयंकच्या आईने त्यांना विचारलेच, आई वाईट वाटणार नसेल तर मला तुमच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे आहे. तुमच्या कुटुंबात तुमचा मुलगा मुलगी ही असतील ना? सुमतीताई शांत झाल्या आणि ते विसरलेले दिवस पुन्हा आठवू लागल्या, ज्याच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत त्या म्हणाल्या, बेटा माझं एक सुंदर कुटुंब होतं, पण आता सगळे मला सोडून गेले आहेत. हे मला माहीत नाही की मी किती वेळा त्यांना शोधले पण ते मला सापडलेच नाहीत. मयंकची आई म्हणाली, आई तुमच्याबरोबर नक्की असं काय झालं होतं त्यामुळे तुम्ही बेघर झालात? सुमतीताई त्यांचं बोलणं ऐकताच त्या आठवणीमध्ये निघून गेल्या, ज्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या. जेमतेम 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट होती. ते त्यांच्या कुटुंबासमवेत राहत होत्या. त्यांच्या कुटुंबात 2 मुले आणि 2 सुना होत्या. नवरा होता तोपर्यंत सर्व काही ठीक होतं. त्यांचं उर्वरित आयुष्य तीर्थक्षेत्रात जाण्यात जात होते. दोघे अनेकदा तीर्थक्षेत्रावर जात राहिले आणि आतापर्यंत वेगवेगळ्या प्रदेशात गेले होते. ते मुलं आणि सुनाई त्यांच्या आयुष्यात अगदी आनंदित होते. एकदा ते दोघे तीर्थयात्रेवर गेले असताना जेव्हा शहरात फिरायला निघाले तेव्हा रस्ता ओलांडताना दोघांचा अपघात झाला. दोघे भयंकर जखमी झाले होते. पतीची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि सुमित्राताईंना डोक्याला व डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. मुलांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांच्या पतीला वाचवता आले नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सुमतीताईंना हे दुःख सहन झाले नाही. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे सुमतीताई त्यांच्या पतीला त्यांच्या शेवटच्या क्षणीसुद्धा पाहू शकल्या नाहीत. पतीच्या दुःखातून जात असलेल्या सुमित्राताईंवर काही दिवसांनी दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला. त्यांचे डोळे आता काही पाहण्यास सक्षम नव्हते. त्यांनी त्यांची दृष्टी गमावली होती. नशिबावर रडण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता. जेव्हा हॉस्पिटलमधून घरी परत आल्या तर त्यांच्या सुनांना आपल्या आंधळ्या सासूची काळजी घेण्यात अडचणी येऊ लागल्या. मुलं दिवसभर ऑफिसमध्ये असताना दोन्ही सुना आपलं कामं एकमेकांवर पुढे ढकलत होत्या. बऱ्याच वेळा सुमतीताई जेवणाची वाट पाहत राहायच्या, पण संध्याकाळपर्यंत त्यांना जेवण मिळत नव्हते आणि जर स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न केला तर दिसत नसल्यामुळे कुठेही ठेस लागून त्या खाली पडायच्या. कधीकधी तर कपडेही उलटे घालायच्या. अनेक वेळा योग्य अंदाज न आल्याने बेडवर पाणी पडायचं. जेव्हा त्या खाली पडायच्या तर त्यावेळेस दोन्ही सुना त्यांच्यावरच हसायच्या आणि त्यांना उचलायलाही येत नव्हत्या. सुमतीताईंना त्यांच्या खोलीचा अंदाजही घेता येत नव्हता. या अंधत्वामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. एके दिवशी त्यांची मोठी सून कविता पती रजतला म्हणाली, रजत किती दिवस आम्ही तुझ्या आंधळ्या आईचा सांभाळ करणार? ही लहानी तर काहीच करत नाही. तुझी आई प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी आवाज देत असते. मी दिवसभर थकून जाते. आता मी त्या गोष्टी करू शकत नाही. आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. रजत म्हणाला, आता मी काय करू? त्यांनाही तीर्थयात्रेला काय जायचं होतं देव जाणे. आता कोण करेल त्यांचं सगळं? इकडे धाकटी सून सुरेखाई पती योगेशला हेच म्हणत होती, हे बघ योगेश, तुझ्या आईला कुठेतरी सोडून ये, नाहीतर त्यांच्या कामासाठी एखादा नोकर ठेवून घे. मी तर आता काहीच काम करू शकत नाही. मोठी दिवसभर तिचे काम माझ्यावर सोपवते आणि मी एकटीच करत राहते.
तुझी आई खूप नखरे करते. योगेश म्हणाला, सुरेखा, जर आपण नोकर ठेवला तर त्याचा खर्चही आपल्यालाच करावा लागेल. मोठा भाऊ तर देणार नाही आणि सगळा भार मला एकट्यालाच उचलावा लागेल. नोकर ठेवणं मूर्खपणाचे ठरेल. होय, पण आपण तिला कुठेतरी सोडू शकतो. सुरेशने योगेशला त्याबाबत मोठ्या भावाशी बोलण्याची सूचना केली. तेव्हा योगेश गेला आणि मोठा भाऊ रजतला म्हणाला, भाऊ, आईचं काम करणं आता अवघड झालं आहे. सुरेखा दिवसभर गुंतलेली असते ह्याच कामामध्ये. हीच गोष्ट रजतने त्याची पत्नी कविताबद्दल सांगितली. तर योगेश म्हणाला, भाऊ, आईसाठी आपण नोकर ठेवणे योग्य आहे, पण त्याचा खर्च कोण करणार? कविता मध्येच म्हणाले की आम्ही तर नाही उचलणार, आम्ही कुठून पैसे आणणार? सुरेखासुद्धा हेच म्हणाली, आमच्याकडे कुठं पैशांचं झाड लागलं आहे का? आम्ही तरी कुठून आणणार? मोठी अडचण निर्माण झाली होती. पण बराच वेळ दोघांनी विचार केला आणि नोकराचा खर्च वाटून घ्यायचा असं ठरले. काही दिवसातच सुमतीताईंसाठी एक नोकर सापडला गेला. एक नोकर ठेवला गेला आणि त्याला कामावर ठेवलं गेलं. पण त्याचे टोमणेही सुना सुमतीताईंना देऊ लागले. ही म्हातारी आंधळी होऊन बसली आहे. मुले आणि सुनांवर ओझं व्हायलाही लाज वाटत नाही यांना. कविताचे तीक्ष्ण शब्द सुमतीताईंच्या कानावर पडायचे तेव्हा त्यांना फार दुःख व्हायचं. कारण आता त्या स्वतः लाचार झाल्या होत्या आणि इच्छा असूनही काहीच करू शकत नव्हत्या. आता दोन्ही सुना नोकराचा छळ करू लागल्या. सुमतीताईच्या कामासोबतच त्याला घरची कामेही देऊ लागल्या. एकाचं आधी काम केलं तर दुसरी रागून म्हणायची की आम्हीही पैसे देतो. त्यावरून नोकराची चिडचिड होऊ लागली. नोकर आता परेशान राहू लागला. एके दिवशी नोकर कामावर आलाच नाही तर दोघी आपापल्या खोलीत बंद झाल्या. दुसरीकडे सुमतीताई भूक आणि तहानेने त्रस्त झाल्या होत्या, परंतु कोणालाही त्यांच्यावर दया आली नाही. जेव्हा त्यांनी स्वतः अन्न शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाकघरातून वस्तू पडल्याचा आवाज आला. पडल्याचा आवाज ऐकून दोन्ही सुना धावतच किचनमध्ये आल्या. त्यांनी पाहिलं की किचनमध्ये काचेचं सामान खाली पडून फुटले आहे. सुमतीताईंनी तिथे पाहून कविताने त्यांच्या अंगावर हात उचलला. ती जोरजोरात मारताना म्हणाली, एक तर तुझ्यामुळे तो नोकर पळून गेला म्हातारे, आणि वरून तू इतके नुकसान करत आहे. काचेचे सगळे भांडी फाडत आहेत. आता या सगळ्यांचं बिल कोण भरणार? अंध सुमितेताई जमिनीवर पडून त्यांच्या सुनेच्या हातून मार खात होत्या. खाली पडलेले काचेचे तुकडे त्यांना टोचत होते. मात्र दोघी त्यांना एवढी मारहाण करत होत्या की त्यांच्या शरीरातून वाहणारं रक्तही त्यांना दिसत नव्हतं. कास लागल्यामुळे त्यांच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि सुमतीताई वेदनेने रडत होत्या. आता तर सुनेचा हात रोज त्यांच्यावर असाच पडत होता, कारण तो नोकर परत कधी आलाच नाही आणि त्यांचा सगळा राग सुमतीताईंवर निघू लागला. इतके वाईट जीवन जगणाऱ्या सुमतीताई हे सर्व सहन करण्यासाठी मजबूर झाल्या होत्या. त्यांच्या जखमा भरत नव्हत्या आणि आता त्यातून रक्तस्राव होऊ लागला होता. मुलाने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले, पण त्याआधी हॉस्पिटलच्या नावाने काही कागदपत्रांवर त्यांच्या सह्या करून घेतल्या. सुमतीताईंना रुग्णालयात बरे होण्यासाठी बराच वेळ लागला. त्यांना घरच्यांबद्दल विचारले असता त्या काहीच सांगू शकत नव्हत्या. इतक्या दिवसात त्यांना कुणी दवाखान्यात भेटायलाही आले नाही. जेव्हा सुमतीताई बऱ्या झाल्या आणि स्वतः त्यांच्या घराच्या पत्त्यावर पोहोचल्या तेव्हा त्यांना समजलं की संपूर्ण कुटुंब घर विकून निघून गेले आहेत. सुमतीताई असहाय्यपणे किती वेळ घराबाहेर बसल्या, मग तिथून उठून मंदिरात निघून गेल्या. दररोज देवाची प्रार्थना करायच्या आणि पुन्हा घरी यायच्या की कदाचित कोणीतरी त्यांना भेटेल. पण त्यांच्या अंधत्वाचा फायदा घेत त्यांना त्यांच्यासोबत विश्वासघात केला गेला होता. त्यांच्या मुलाने राहते घर आपल्या नावावर करून विकले होते. सुमतीताईंचा असा किस्सा ऐकून मयांकच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. आईसाहेब, तुमच्यासोबत तर खूप वाईट झालंय. इतकी वाईट मुलं कशी असू शकतात की जन्म देत्या आईचाही विचार करत नाहीत? सुमतीताई म्हणाल्या, बेटा, सगळेच तुमच्यासारखे नसतात. संस्कार तर मी सुद्धा दिले होते, पण मला कळत नाही की दोष कुणाला द्यावा, नशिबाला, मुलांना की माझ्या संस्कारांना. सुमतीताई रडत होत्या आणि मयांक त्यांचे अश्रू पुसत होता. इतकं तर त्यांच्या स्वतःच्या लोकांनाही केले नव्हते. सुमतीताई त्यांचीच आस लावून बसल्या होत्या. आणि एक दिवस मयांकच्या वडिलांनी म्हणजे प्रकाशने येऊन सांगितले की आईसाहेब एक नेत्र शिबिर आयोजित केले आहे. तिथे तुम्ही तुमचे डोळे दाखवून माहिती काढू शकता की तुम्ही पुन्हा पाहू शकाल की नाही पाहू शकणार. कुणास ठाऊक काही उपचार होऊन आपण पुन्हा पाहू शकाल. सुमतीताई म्हणाल्या, नाही बाळा, डॉक्टरांनी नकार दिला होता. आता तू पण राहू देत. इतकं केलं ते भरपूर आहे माझ्यासाठी.
डोळ्यांच्या उपचारावर विनाकारण एवढा पैसा खर्च होईल आणि फायदाही काही होणार नाही. प्रकाश म्हणाला, अरे नाही नाही आई, ते सर्व खूप स्वस्त आहे आणि गरिबांसाठी तर मोफतही आहे. मयांकला आनंद वाटत होता की आता आईंना बघायला मिळेल. शिबिरात त्यांचे डोळे दाखवले असता डॉक्टरांनी सांगितले की त्यांचे डोळे बरे होण्याची शक्यता आहे, मात्र काही उपचार सुरू केल्यानंतरच कळेल. प्रकाशने डॉक्टरांच्या सूचनेला होकार दिला आणि सुमतीताईंचे उपचार सुरू झाले डोळ्यावरचे. 1 महिन्याच्या उपचारानंतर डॉक्टरांनी सांगितले की डोळे परत येऊ शकतात. त्यामुळे मयांक आनंदाने नाचू लागला आणि त्याचे आईवडीलही खूप आनंदी झाले. सुमतीताईंवर 6 महिन्यांच्या उपचारानंतर तो दिवसही आला जेव्हा त्यांच्या डोळ्यांची पट्टी काढण्यात आली होती. त्यांनी मयांकला प्रथम पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि मयांकला समोर उभं केलं गेलं. त्यांची पट्टी उघडली. हळूहळू डोळे उघडले तर आधी काहीच दिसत नव्हते, पण काही वेळाने मयांकचा चेहरा दिसला आणि आजी आजी असं म्हणत त्याने त्यांना मिठी मारली. सुमतीताईंनी त्यांच्या सर्वांगावरून प्रेमाने हात फिरवले आणि त्याच्यावर खूप प्रेम केले आणि म्हणाल्या, माझ्या निष्पाप देवा, हे सर्व तुझ्यामुळेच झाले आहे. डोळे बरे झाल्यामुळे सुमतीताई खूप खुश झाल्या आणि त्यांनी प्रकाश आणि मयांकच्या आईला भेटण्याची आणि त्यांच्या घरच्या पत्त्यावर जाण्याची इच्छा व्यक्त केली. दोघेही त्यांच्यासोबत घेऊन तिथे पोहोचले. तेव्हा या घरात आलेल्या नवीन घर मालकाने काहीही सांगितले नाही. सुमतीताई निराश होऊन परत आल्या. आता सुमतीताईंचे दिवस मयांकसोबत खेळण्यात जात होते. एक दिवस त्यांनी डॉक्टर प्रकाश आणि मयांकच्या आईला मोकळे झाल्यावर त्यांच्याकडे यायला सांगितले आणि रात्री दोघेही त्यांच्या खोलीत आले. सुमतीताईंनी त्यांची बॅग त्यांच्यासमोर उघडली आणि त्यांच्या पतीचा फोटो बाहेर काढला. त्या दोघांना म्हणाल्या, तुम्ही दोघांमुळेच मी पुन्हा हे जीवन जगण्यास सक्षम झाले आहे, नाहीतर मी भिकारी झालेच होते आणि सगळेच ठोकळे खाण्यास मजबूर झाले होते. आज माझ्या पतीचा फोटो स्वतःच्या डोळ्यांनी बघून त्यांची आठवण येते आणि हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं आहे. त्यांचं अशा प्रकारचे बोलणे ऐकून दोघेही हसले आणि म्हणाले, आईसाहेब, आपण देवाने बनवलेल्या बाहुल्या आहोत. आपल्याला जे सांगितलं जातं ते आपण करतो. आम्ही असे काही केलेले नाही. आभार तर फक्त त्यांचेच आहेत. आणि मग मयांकलाही आजी मिळाल्या. त्यांचे म्हणणे ऐकून सुमतीताईंनी हातात घेतलेला फोटो मागून उघडायला सुरुवात केली. हे पाहून दोघे आश्चर्यचकित झाले की आईसाहेब असे का करत होते. सुमतीताईंनी फोटो उघडताच मागून काही कागदपत्रे बाहेर काढली आणि ते पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि विचारलं आईंना, आईसाहेब हे काय आहे. सुमतीताई हसत हसत म्हणाल्या, ही त्या जमिनीची कागदपत्रं आहेत ज्याबद्दल माझ्या मुलांना माहीत नाही आहे. तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी माझ्या नवऱ्याने ही जमीन खरेदी केली होती. त्यासाठी आम्ही आमची गावातील जमीन विकली होती. आम्ही ती जमीन या शहरातच विकत घेतली होती आणि तीर्थयात्रेवरून परतल्यानंतर माझ्या मुलांना ती जमीन आम्ही भेटवस्तू म्हणून देणार होतो. परंतु त्यांचे स्वरूप पाहून मी माझं मत बदललं. पण आता मला ही जमीन तुम्हाला भेट म्हणून द्यायची आहे, कारण तुम्ही दोघे माझी मुलंच आहात. माझ्यासाठी इतकं कुणीच करू शकलं नसतं की रस्त्यावर उचलून तुमच्या हृदयात बसवलं या भिकारीला, या आंधळ्या बाईला. ही त्याची किंमत नाही तर माझे प्रेम समजून ठेवून घ्या. हे सर्व पाहून दोघेही आश्चर्याने एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. काही वेळाने दोघेही म्हणाले, नाही आईसाहेब, आम्ही हे घेऊ शकत नाही. लोभापोटी आम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही. ते दोघांचे बोलणे ऐकून सुमतीताई निराश आणि दुःखी झाल्या. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, आईसाहेब, आपण असे करू शकतो की या जमिनीवर हॉस्पिटल बांधू शकतो, जर तुमची इच्छा असेल तर. हे ऐकून सुमतीताईंचा चेहरा उजळला. मग त्या म्हणाल्या, पण बेटा, हॉस्पिटलसाठी तर खूप पैसे लागतात. मग पेपरमध्ये जमिनीचा आकार पाहून प्रकाश म्हणाला की आपण असे करू आईसाहेब की यातील काही जमीन विकून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू, ज्यामुळे पैसेही वाढतील आणि मग त्या वाढलेल्या पैशांद्वारे हॉस्पिटल बांधणे सोपे होईल. प्रकाशची ही कल्पना ऐकून सुमतीताई खूप खुश झाल्या. त्यांनी या कामासाठी लगेचच सहमती दर्शवली. दुसऱ्याच दिवशी प्रकाशने जमीन पाहिली आणि त्याचे मोजमाप करून घेतले. एवढ्या मोठ्या भूमीतून काही भाग विकला गेला असला तरी काही फरक पडला नसता. हॉस्पिटल सहजपणे बांधले जाणार होते. त्यातील काही भाग प्रकाशने मग विकला. तेव्हा ती जमीन चांगल्या रकमेला विकली गेली. बटाट्याच्या भावाने विकत घेतलेली जमीन आपल्याला एक दिवस सोन्याचा भाव देईल असा सुमतीताईंनी कधीच विचार केला नव्हता. त्यांना इतके पैसे मिळाले होते की प्रकाशने पटकन मित्राचा सल्ला घेऊन शेअर मार्केटमध्ये ते पैसे गुंतवले. 6 महिने उलटले आणि पैशात अनेक पटींनी वाढ झाली.
वर्षभरात नफ्याबरोबरच पैसाही हातात आला आणि डॉक्टर प्रकाश यांनी हॉस्पिटलच्या उभारणीचे काम सुरू केलं. मध्येच पुन्हा पैशांची गरज भासू लागली. तेव्हा सुमतीताईंनी त्यांच्याजवळ लपून ठेवलेल्या हिऱ्याची अंगठी प्रकाशला दिली आणि म्हणाल्या, या अंगठीचं बाळा मी काय करू? योग्य कामात पैसे लागले तर बरं होईल. 2 वर्ष पूर्ण होण्याआधीच रुग्णालय तयार झाले आणि त्याचे उद्घाटन सुमतीताईंच्या हस्ते केलं गेलं. आता सुमतीताईंनी डॉक्टर प्रकाशला त्याची जबाबदारी सोपवली आणि स्वतः रोज आपल्या कारने संपूर्ण हॉस्पिटलची पडताळणी करायला त्या यायच्या. आज सुमतीताईंच्या आयुष्यातून उदासीचा अंधार कायमचा दूर झाला होता. ऑर्थोपेडिक डॉक्टर असलेल्या प्रकाशला रात्री उशिरा कोणाचा तरी फोन आला. पलीकडून कोणीतरी सांगितलं की त्यांच्या मुलाचा गंभीर अपघात झाला आहे आणि त्याची प्रकृती वाईट आहे. कुठून तरी तुमचा नंबर मिळाला. डॉक्टर आमच्या मुलाला वाचवा. हे ऐकून डॉक्टर प्रकाशने त्यांना सुमतीताईंच्या हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं आणि तो स्वतःही तिथे पटकन पोहोचला. तिथे त्याच्या शरीरावरील जखमांवर मलमपट्टी करून रक्तस्राव थांबवण्यात आला. परंतु हे प्रकार अजूनही गंभीर होते, कारण मूल शुद्धीत आलं नव्हतं आणि ते फक्त 7 वर्षांचे होते. रात्री उशिरा डॉक्टर प्रकाशने घरी जाऊन माधवीला सांगितलं की माधवी, आज एका लहान मुलाचा अपघात झाला आहे आणि त्याच्या पायाचे हाड इतके चिरडले गेले आहे की मुलाचा पाय कापावा लागेल. आता उद्याच कळेल ते मूल अगदी आपल्या मयांकसारखेच आहे. हे पाहून मला खूप वाईट वाटलं. या लहान वयात त्याच्यासोबत खूप वाईट घडले आहे. रात्री तिच्याशी बोलत असताना डॉक्टर प्रकाश झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुमतीताईंना म्हणाले, आई साहेब, आज तुमच्या डोळ्यांचे नॉर्मल चेकअप करायचे आहे, तर तुम्ही आज माझ्यासोबतच हॉस्पिटलला चला. असेही काही अधिकारी येणार आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचे आहे आई. डॉक्टर प्रकाश सुमतीताईंना घेऊन मग हॉस्पिटलमध्ये गेले. सुमतीताईजी त्यांच्या खोलीत काही लोकांशी मीटिंग घेऊ लागल्या. जेव्हा दोघे आत पोचले तेव्हा नर्स धावतच तिथे आली आणि म्हणाली, डॉक्टर, काल आलेल्या मुलाचे आईवडील खूप रडत आहेत. ते मूल काही बोलत नाही आहे, फक्त छताकडे पाहत आहे. त्याचे आईवडील आणि सगळे लोक खूप टेन्शनमध्ये आहेत आणि आपलीच येण्याची वाट पाहत आहेत. हे ऐकताच डॉक्टर प्रकाशने त्या मुलाच्या खोलीकडे धाव घेतली. डॉक्टर प्रकाशने जाऊन बेडवर गप्प पडलेल्या त्या मुलाकडे पाहिले. जणू काही त्याच्या शरीरात श्वासोच्छ्वास सुरू होता, पण त्याच्यात काहीच हालचाल होत नव्हती. कदाचित हा अपघाताच्या धक्क्याचा परिणाम असावा. काही अधिकाऱ्यांसोबत बैठक संपवून सुमतीताई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. तेव्हा आत आल्यावर त्यांना धक्काच बसला, कारण या मुलाचे आईवडील दुसरं तिसरं कुणीही नसून त्यांचा मुलगा आणि सून रजत आणि कविता होते. सुमतीताईंची नजर बेडवर असह्य अवस्थेत पडलेल्या आपल्या नातवावर पडली. तेव्हा त्यांचे हृदय तुटले. रजतने जेव्हा आपल्या आईला तिथे पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की त्यांचे डोळे कसे बरे झाले आणि आपली आई इथे कशी काय पोहोचली. रजतच्या मनातले प्रश्न सुमतीताईंनी टिपले होते. तितक्यातच मागून कविताचा आवाज आला, डॉक्टर साहेब, कृपया माझ्या मुलाला वाचवा. त्याला काय झाले माहीत नाही. मुलाकडे पाहून डॉक्टर प्रकाश हळूच म्हणाले, आता या मुलाचा पाय कापावा लागेल, कारण संसर्ग पसरला तर त्रास होईल. डॉक्टरांचं म्हणणं ऐकून रडणाऱ्या कविताकडे सुमतीताई लक्षपूर्वक पाहत होत्या, निहाळून पाहत होत्या. ही तीच कविता होती जिचा एवढा छळ सुमतीताईंनी काही न बोलता सहन केला होता. डॉक्टर प्रकाशने मुलांना तपासायला सुरुवात केली. तेवढ्यात कविताचा आवाज त्यांच्या कानावर आला. ती म्हणत होती, ही तुझी भिकारी आई इथे काय करत आहे? तिला इथून निघायला सांग. ती माझ्याकडे कशा प्रकारे बघत आहे बघ. डॉक्टर प्रकाशने त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकले आणि मग मागे वळून पाहिले आणि म्हणाले की मॅडम, जिला तुम्ही भिकारी म्हातारी म्हणत आहात ना, ती म्हातारी भिकारी नसून ह्या हॉस्पिटलची मालकीण आहे. मॅडम, हे माझे नाही, त्यांचे हॉस्पिटल आहे. त्यांच्या स्वतःचं मालकीचं हे हॉस्पिटल आहे. कविता हे ऐकून हक्काबक्का झाली. एवढं मोठं हॉस्पिटल कसं बांधले ह्या म्हातारीने? बस हाच सगळा विचार कविता मनातल्या मनात करू लागली, ज्यावर रजतलाही आश्चर्य वाटले. आपल्या आईला यशाच्या या शिखरावर पाहून त्या दोघांची नजर खाली पडली होती. डॉक्टर प्रकाशने लगेच नर्सला त्या मुलाला काही इंजेक्शन देण्यास सांगितले. तेव्हा त्यांचा फोन आला, सर, एमर्जन्सी आहे, तुम्ही लगेच इकडे या. डॉक्टर प्रकाश निघून गेले होते. ते निघाल्याबरोबर रजत सुमतीताईंना म्हणाला, आई, तुझे डोळे पुन्हा कसे काय बरे झाले? रजतला बोलताना पाहून कविताही लगेच म्हणाली, हे कोणतं नवीन नाटक आहे आता? काही लॉटरी तर लागली नसावी या म्हातारीला.
काही कोणाचा खिसा कापून हे सर्व बनवलं आहे. सुमतीताईंनी तिच्याकडे तिरक्या नजरेने बघितलं आणि म्हणाल्या, तुम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे ना की तुझी आई मेली आहे की नाही, वाचली कशी, आणि हे सर्व कसं काय घडलं. रजतचं डोकं झुकलं होतं. पण आज मात्र सुमतीताईंचे टोमणे थांबत नव्हते. कविताई सुमतीताईकडे पुन्हा पुन्हा पाहत होती. रजतने खोटं बोलून गुन्हा झाकण्याचा प्रयत्न केला. आई, तू अगं कुठं निघून गेली होतीस, आम्हाला भेटलीच नाही. हे ऐकून सुमतीताई चांगल्याच भडकल्या आणि रागाने बोलल्या, खोटे बोलू नका तुम्ही लोक घर विकून निघून गेले होते. तुम्ही लोकांनी चुकीच्या कागदपत्रांवर खोटं बोलून माझी सही घेतली. मी गेल्यावर शेजाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही लोक कधी गेले ते कळलेच नाही. बोला आता, ही खोटं बोलत आहे का मी हे. रजत हळू आवाजात म्हणाला, नाही आई, असं तर नाही म्हटलं मी. तेवढ्यात कविता आपल्या मुलाजवळ धावत गेली. तो जोरजोरात खोल श्वास घेत होता. घाबरलेली कविता मुलाला हाका मारत होती, पण त्याचे शरीर काहीच हरकत करत नव्हतं, हालत नव्हतं. कविता सुमतीताईकडे आली आणि म्हणाली, आई, तुम्ही डॉक्टरांना बोलवा ना प्लीज. आई, तुम्ही तर इथल्या मालकीण आहात ना. आई, फक्त तुम्हीच माझ्या मुलाला बरं करू शकतात. बघा ना आता आपल्या नातवाची तुमच्या नातवाची कशी अवस्था होती बघा आई. कविता सुमतीताईंच्या पायावर पडून आपल्या मुलासाठी मदतीची हाक मागत होते. सुमतीताईंनी आपल्या नातवाच्या अवस्थेबद्दल त्यांना वाईट वाटलं आणि विचार केला की या मुलाचं काय चुकलंय. त्यांनी फोनवरून डॉक्टर प्रकाशला फोन केला. बेटा, 5 मिनिटे हवी आहेत. डॉक्टर प्रकाश म्हणाले, आई साहेब, मला सांगा काय झाले तिथे. सुमतीताई म्हणाल्या, ज्यांचं मूल तुझ्याकडे उपचारासाठी आलं आहे ना, तो माझा नातू आहे. प्लीज माझ्या नातवाला त्वरित मदतीची गरज आहे, लवकर ये प्लीज. डॉक्टर प्रकाश हे ऐकताच मीटिंग सोडून तिथे आले आणि त्यांनी ताबडतोब इमर्जन्सी सर्जरीसाठी त्या मुलाला ओटीमध्ये घेऊन गेले. त्या मुलाला ताबडतोब ओटीमध्ये दाखल करण्यात आलं आणि मग त्यावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. संसर्ग इतका पसरला होता की ते दूर करण्यासाठी त्याचे पाय कापावे लागले. मात्र मुलाचा जीव वाचवला होता. जेव्हा ऑपरेशन सुरू होते त्यावेळेस कविता आणि रजत हात जोडून त्यांच्यासमोर उभे होते. तिने हात जोडून त्यांची माफी मागितली आणि म्हणाली, आई, मला माफ कर. माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. मी पाप केले, माझ्या हातून खूप मोठं पाप झालं आहे. तुम्हाला इतका त्रास दिला होता की ज्याची कोणतीही कितीही शिक्षा झाली तरी कमीच आहे. सुमतीताईंना आज माफीची गरज नव्हती. त्यांनी माफ करण्यास स्पष्टपणे नकार दिला. रजत रडतच म्हणाला, आई, आज तू जर नसती तर माहीत नाही आम्ही काय केलं असतं. माझ्या मुलावर, तुझ्या नातवावर वेळेवर उपचार झाले. आई, आम्हाला माफ कर. पण सुमतीताई काहीही बोलल्या नाहीत. डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आता हे मूल धोक्याच्या बाहेर आहे. रजत आणि कविता यांनी डॉक्टरांचे आभार मानले. तेव्हा डॉक्टर प्रकाश म्हणाले, धन्यवाद करायचं असेल, आभार मानायचे असतील तर आईसाहेबांचं करा. सर्व काही त्यांच्या आदेशानुसारच झालं इथे. कवितेला आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती. तिने केलेले कारनामे ती आठवत होती आणि आता तिलाही कळून चुकलं होतं की तिने किती चुकीचं कृत्य केलं होतं ते. तेवढ्यात मागून आवाज आला, भाऊ, मला माहीत नव्हतं तुझा फोन आला तेव्हा मी बाहेर होतो. योगेशने येऊन आपल्या आईला तिथे पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला. तो आईकडे पाहतच राहिला. सोबत त्याची पत्नी सुरेखासुद्धा होती. रजत रागाने म्हणाला, मला माहीत आहे तू फोन का उचलला नाहीस, कारण तुला वाटलं होतं की मी पैसे मागण्यासाठी फोन केला आहे. आज तीच आई कामी आली जिला आपण अडचणीच्या वेळेस मरणाच्या दारात सोडून दिलं होतं. मला आईवडिलांची खरी किंमत आत्ता कळाली आहे आणि लाज वाटते मला तुझ्यासारख्या भावाची जो दुःखातही कामी येऊ शकत नाही. रजत सुमतीताईसमोर हात जोडून उभे होते. रजतने योगेशला सांगितलं की त्याच्या आईने त्याला कशाप्रकारे मदत केली आणि त्यांचा मुलगा वाचला. ज्या आईंना आपण ओझं समजून त्यांना बेघर केलं, आज तीच आई करोडांच्या हॉस्पिटलची मालकीण आहे. हे ऐकून दोघांचेही डोळे पाणवले. सुमतीताई त्यांच्या गाडीत बसून घराकडे निघाल्या आणि त्यांची 4ही मुलं आणि सुना त्यांना जाताना पाहत राहिले. सुमतीताई ज्यावेळेस संकटात सापडल्या होत्या तेव्हा हीच मुले त्यांना सोडून निघून गेली होती आणि आज जेव्हा नशिबाने त्यांची साथ सोडली होती तेव्हा त्याच आईने त्यांना साथ दिली. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सुमतीताईंनी घेतलेला निर्णय आणि त्यांचं वागणं तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आणि तुम्हाला ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.